साहित्य अकादमी की ओर से साहित्य अकादमी द्वारा प्रदत्त 24 भारतीय जो भाषाएं हैं उनमें वेबलाइन साहित्य श्रृंखला के तहत कविता पाठ, कथा पाठ, परिचर्चा आदि कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है। इसी संदर्भ में आज कोंकणी भाषा में नारी चेतना कार्यक्रम का आयोजन इस मंच के माध्यम से किया जा रहा है। आज इस कार्यक्रम में कोंकणी भाषा की 3 कवित्रियां अपनी कविताओं का पाठ करेंगी। पहले उर्जिता भोवे जी का मैं हार्दिक अभिनंदन करता हूं साहित्य अकादमी की ओर से, और दूसरी कवित्री हमारे साथ जुड़ी हैं सारिका जी, उनका भी मैं अभिनंदन करता हूं। और तीसरी जो आज की कवित्री आमंत्रित कवित्री है वो है पुष्पा नायक जी, मैं उनका भी अभिनंदन करता हूं, वो अभी हमारे साथ बीच में ज्वाइन करेंगी। मैं सबसे पहले उर्जिता भोवे जी को आमंत्रित करता हूं कविता पाठ के लिए। आप कोंकणी भाषा की विभिन्न विधाओं में जो साहित्य की विधाएं हैं उनमें सुनिरत हैं। आपने विभिन्न काव्य मंचों से अपनी कविताओं का पाठ किया है और ऊर्जा स्रोत नाम से आपका एक कविता संग्रह भी प्रकाशित है। और आप अभी गोवा में कोंकणी लेखक संघ के सक्रिय सदस्य के रूप में साहित्य में अपना योगदान दे रही है। मैं उर्जिता जी का भी अभिनंदन करता हूँ। मैं अब जो सारिका जी हैं उनका परिचय भी आपको दे दूं। सारिका जी कविता के साथ साथ कथाओं का भी सृजन करती है। गीत, कविता, अभंग लेखन की जो प्रतियोगिताएं आयोजित की गई उनमें उनको पुरस्कृत भी किया गया। और इसके साथ साथ कविता, कथा लेखन के साथ साथ आप नाट्य अभिनय में भी खासतौर पर सक्रिय हैं। आपकी रचनाएं कोंकणी भाषा की विभिन्न पत्र पत्रिकाओं में निरंतर प्रकाशित होती रहती है। मैं सारिका जी का भी अभिनंदन करता हूं। और आज जो हमारे साथ तीसरे जो कवित्री हैं पुष्पा नायक जी, आप कोंकणी भाषा की वरिष्ठ कवित्री और लेखिका हैं। आपका चौहत नाम से एक कविता संग्रह कोंकणी भाषा में प्रकाशित हो चुका है। आप भांगरभुई, बिंब, अक्षरफुला आदि जो प्रमुख पत्र पत्रिकाएं हैं कोंकणी भाषा की उनमें आपकी रचनाएं प्रकाशित होती रही है। तो मैं सबसे पहले आज इस नारी चेतना कार्यक्रम में साहित्य अकादमी की ओर से आपका हार्दिक अभिनंदन करता हूं और सबसे पहले अपनी चुनिंदा कविताओं के पाठ के लिए मैं उर्जिता भोवे जी को आमंत्रित कर रहा हूं। उर्जिता भोवे। नमस्कार। पहिल्या कवितेचे नाव असा, घराच असता हांव, जॉब खंय करता, सकाळची च्या दनपारचे जेवण ती तर सच्चीच, तातूंत कसले गगन, रातचे नवे नवे पनवार करता, घराच असता हांव, जॉब खंय करता, भुरग्याचे खाण, तांचे जेवण, तांचो अभ्यास, तांचे शिक्षण, असाइनमेंट, होमवर्क, बॅगा तांची भरता, घराच असता हांव, जॉब खंय करता, माय मावाची भलायकी, तांची जतनाय, पथ्य पाळप, यादीन हाडप वखदाय, देवळांनी दोतोरागेर हाडटा व्हरता, घराच असता हांव, जॉब खंय करता, वॉशिंग मशीन लायता, कपड्यांक फेर्र मारता, जाग्यावेले सगळे जाग्यार दवरता, घराच असता हांव, जॉब खंय करता, लायटीची, फोनाची बिलां भरप, बाजार नुस्तें हांवेंच करप, मान्याची घराची लिपेजूय करता, घराच असता हांव, जॉब खंय करता, भुरग्याची दुयेसां, तांची दुखणी, तांची झगडी, रुसणी, फुगणी, सगळ्यांच्यो गरजो मतीन धरता, घराच असता हांव, जॉब खंय करता, बँकेन वचप, पयशे गुंतप, घरात नवे सामान घेवप, मोडिल्ले तुटिल्ले सारखे करता, घराच असता हांव, जॉब खंय करता, भुरग्याचे तर क्लास कितलेशे, केन्नाय दिसता तांकां भोंवचेशे, गाडी घेवन फिरूंक व्हरता, घराच असता हांव, जॉब खंय करता, थंडूच जेवता, थंडूच उदक न्हाता, फाटीक कोण लागिल्ले वरी घाई ओबीच करता, घराच असता हांव, जॉब खंय करता, करियर हांवें केन्ना सोडून दिलें, घराचें भुरग्याचें मन लावन केलें, करियर हांवें केन्ना सोडून दिलें, घराचें भुरग्याचें मन लावन केलें, तातूंत कितें कोणाचेर उपकार वय करता, घराच असता हांव, जॉब खंय करता, सदांच म्हजी नसती ताकतीक, वेळ सारको आखूंक शीक, वेळ मेळना म्हण रड कित्याक करता, घराच असता हांव, जॉब खंय करता, म्हाका कित्याक सुसेग जाय, मुदास म्हळ्यार कितें काय, घरा बसून दिसभर कितें म्हूण करता,
घराच असता हांव. जॉब खंय करता? म्हजी आनी सपनां कसली? म्हाका कित्याक न्हिदूंक जाय? इतल्याशा कामाचें गगन कित्याक करता? घराच असता. जॉब खंय करता? केन्नाय दिसता म्हाका खंयी वचूंक जाय. पुस्तक वाचूंक, पदां आयकूंक शांत बसूंक जाय. सगळीं म्हाका याद करता. अशें पसून हांव कित्याक करता? घराच असता हांव. जॉब खंय करता? घराच असता हांव. जॉब खंय करता? फुडली कविता नांव अप्रूप. ह्या संवसारांत अप्रूप खंय असता? चिंतूंक गेल्यार अजाप दिसता. पूण विज्ञानाच्या पानांनी खेळटले एक अटळ सत तुमकां मेळटलें. पूण विज्ञानाच्या पानांनी खेळटले एक अटळ सत तुमकां मेळटलें. अखंड ह्या ब्रह्मांडाचो कणान कण अमर असता. असंख्य संवत्सरां, कितली युगां हांगचें सगळें उरता हांगा. असंख्य संवत्सरां, कितली युगां हांगचें सगळें उरता हांगा. एका काळावेले जीव जिवाणू तुज्यात आसूं येता तांचे अणुरेणू. एका काळावेले जीव जिवाणू तुज्यात आसूं येता तांचे अणुरेणू. आयज तुज्या आंगार जी आसा कात अंश ताजो आसूं येता पयस अंतराळांत. आयज तुज्या आंगार जी आसा कात अंश ताजो आसूं येता पयस अंतराळांत. एका तेंपार उडटालो जो गर्वान मनीस जावन आयज ताजो अंश आसत खंय तरी धुल्लान. एका तेंपार उडटालो जो गर्वान मनीस जावन आयज ताजो अंश आसत खंय तरी धुल्लान. आयज जें दिसता आसत घडये तुका विद्रूप, फाटल्या युगात आसत तीच सोबीत काय अप्रूप. आयज जें दिसता आसत घडये तुका विद्रूप, फाटल्या युगात आसत तीच सोबीत काय अप्रूप. ब्रह्मांडातले नकेत्र जे सहस्र युगा फाटी, रस्त्या कोनशाक आयज तेंच घडये धुल्ल चाटी. ब्रह्मांडातले नकेत्र जे सहस्र युगा फाटी, रस्त्या कोनशाक आयज तेंच घडये धुल्ल चाटी. केन्ना केन्नाय असोच विचार मनात चमकून वता. केन्ना केन्नाय असोच विचार मनात चमकून वता. 1000 वर्सां फाटलो अणू काळजात म्हजेय आसूं येता. 1000 वर्सां फाटलो अणू काळजात म्हजेय आसूं येता. सहस्रावधी युगा पयलीं जाल्लो आसत उल्कापात, अंश ताजो आयला आसत कोंब जावन धुये गर्भात. सहस्रावधी युगा फाटीं जाल्लो आसत उल्कापात, अंश ताजो आयला आसत कोंब जावन धुये गर्भात. घडये केन्नाय किल्लून येत घेवन दिव्य तो उजवाड, चवरून येत धर्तरेचेर जावन उजवाडाचें झाड. घडये केन्नाय किल्लून येत घेवन दिव्य तो उजवाड, चवरून येत धर्तरेचेर जावन उजवाडाचें झाड. ब्रह्मांडातलो परमाणू एक म्हजेय कुडीचो भाग आसत. ब्रह्मांडातलो परमाणू एक म्हजेय कुडीचो भाग आसत. दर्या ल्हार खेळटा आसत वाऱ्या तालार म्हजेच आसत. दर्या ल्हार खेळटा आसत वाऱ्या तालार म्हजेच आसत. वारे, उजो, उदक, मळब आनी धर्तरी एकमेकांत भरसत आसात एक जीव जाल्ले वरी. वारे, उजो, उदक, मळब आनी धर्तरी एकमेकांत भरसत आसात एक जीव जाल्ले वरी. धर्तरे वेल्या दर एक जिवांत तारे गिरे जाल्यात एक जीव. धर्तरे वेल्या दर एक जिवांत तारे गिरे जाल्यात एक जीव. उर्जेन फकत रूप बदल्ला निर्जीव जावन सजीव. ब्रह्मांड आसा अखंड दर एक जीव खाशेलो. ना कोण हीन ना कोण श्रेष्ठ, एक रूप अप्रूप एक दर एकलो. ब्रह्मांड आसा अखंड दर एक जीव खाशेलो. ना कोण हीन ना कोण श्रेष्ठ, एक अप्रूप दर एकलो. उणे लेखीत कोणूय तुका फकत पळोवन रूप. उणे लेखीत कोणूय तुका फकत पळोवन रूप. विसरू नाका तूं आसा ब्रह्मांडाचे अप्रूप. विसरू नाका तूं आसा ब्रह्मांडाचे अप्रूप. एक दो कविताएं और पढ़ दीजिए. अच्छा. फुडल्या सुवातेर कवितेचें नांव आसा माळो. जी स्वागत. नितळ करूंक घर हांवें लायली निसण, माळ्यार चडून वयर नियाळी सरभोंवतण. नितळ करूंक घर हांवें लायली निसण, माळ्यार चडून वयर नियाळी सरभोंवतण. शाळेच्या स्पर्धेची ढाल वयर बशिल्ली, घैरावाची व्हडली झालर ताजेर दशिल्ली. शाळेच्या स्पर्धेची ढाल वयर बशिल्ली, घैरावाची व्हडली झालर ताजेर दशिल्ली. एक दप्तर पोन्नें बुराकाचें ल्हान व्हड, इतिहास भूगोल भरून लागताले ते जड. एक दप्तर पोन्नें बुराकाचें ल्हान व्हड, इतिहास भूगोल भरून लागताले ते जड. एक गडगडो काय घुलो एक सापशिडये पट. एक गडगडो काय घुलो एक सापशिडये पट. एक संदेचो पडगो एक तांब्याचें चिपट. म्हज्या आवडीचो पेलो एक चेपा पडिल्लो, तिचाकी सायकली सिटार चडिल्लो. म्हज्या आवडीचो पेलो एक चेपा पडिल्लो, तिचाकी सायकली सिटार चडिल्लो.
एक आज्याचे व्हलतेर कापड नाशिल्लें, एक जात्रेंतलें घिरघिरें ताचे कुशीन बशिल्लें. माणकुली चूल, कुकुले तोप, काय आशे बुडकुल्यांनी. माणकुली चूल, कुकुले तोप, काय आशे बुडकुल्यांनी, च्याचे गायणे सानुलें खेळपाक रांदचे वाच्चेल्यांनी. थंयच दिसली एक बावली मोडक्या हाताची. थंयच दिसली एक बावली मोडक्या हाताची, पिंगश्या केंसाची घालून खोमशी खताची. काय रिकाम्यो काशी सुरसुऱ्याच्यो आनी पावसाच्यो. काय रिकाम्यो काशी सुरसुऱ्याच्यो आनी पावसाच्यो, आनी काय यादी बांदिल्ल्यो चवथीच्यो. आकाश दिव्या पोन्नो सांगाडो मोडिल्लो. आकाश दिव्या पोन्नो सांगाडो मोडिल्लो, पिसक्या फोली सयत माकना पोना दडिल्लो. एक रेडिओ फिलिप्स ट्रंका मुळाक पडिल्लो. एक रेडिओ फिलिप्स ट्रंका मुळाक पडिल्लो, विविध भारती खळार मळार आयकूंक हाडिल्लो. एक रेडिओ फिलिप्स ट्रंका मुळाक पडिल्लो, विविध भारती खळार मळार आयकूंक हाडिल्लो. कितलीशीच पोन्नी लातां, कितलीशीच पोन्नी लातां, पिसकी कागदा फुलां, फेस्ताचे धनुश्य बाण कितली पिस्तुलां. गैरावान गुल्लान भरिल्लो माळ्याचो कणान कण. गैरावान धुल्लान भरिल्लो माळ्याचो कणान कण, माळ्यार घुस्पून पडिल्लें म्हजें अख्खें भुरगेपण. माळ्यार घुस्पून पडिल्लें म्हजें अख्खें भुरगेपण. आदेसभर माळ्यार हांव. आदेसभर माळ्यार हांव, पूण नितळ कांयच केलें ना. गुटलावन दवरिल्लें भुरगेपण म्हज्यान हालोवंक जालें ना. गुटलावन दवरिल्लें भुरगेपण म्हज्यान हालोवंक जालें ना. वाह वाह वाह, बहुत बहुत धन्यवाद उर्जिता जी। स्त्री जीवन संसार के आसपास की चीजों पर आपकी कविताएं एक नया स्वर कोंकणी कविताओं का सुनाई देता है। और दीजिए अब हमारे साथ जो दूसरी कवियत्री जुड़ी हुई है सारिका जी से मैं निवेदन करूंगा कि वो अपनी कुछ चुनिंदा कविताओं का पाठ करें। सारिका जी। नमस्कार। साहित्य अकादमीच्या ह्या नारी चेतना कार्यक्रमाचे उपकारी आसा म्हाका ह्या कार्यक्रमान वांटेकार जावपाक दिल्याबद्दल। हांव म्हजी पयली कविता वाचता। कवितेचें नांव आसा सुकणें पिलू। सुकणें पिलू। सुकण्या पिलाक हाडचे खातीर आवयन बांदलो गोटेर। सुकण्या पिलाक हाडचे खातीर आवयन बांदलो गोटेर। केन्ना पिलू येतले दोळे सुकण्या पिला वाटेर। पिलू आयले आवय सामकी खोशी। पिलू आयले आवय सामकी खोशी। पिलू 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 आवय पिलू मोगान पिशी। पिलू म्हजे पिलू बाये दोळ्यांनीच उलयता। पिलू म्हजे पिलू बाये दोळ्यांनीच उलयता। भूक लागल्या मम्मा म्हाका चोचीनूच खुणायता। हेवटेन तेवटेन भोंवोन आवय खाऊ जमोवन हाडटा। हेवटेन तेवटेन भोंवोन आवय खाऊ जमोवन हाडटा। भुकेल्ल्या सुकण्या पिलूच्या चोचीन अचळय सोडटा। खावन पिवन सुकणें पिलू आवयचे उबेक न्हिदता। खावन पिवन सुकणें पिलू आवयचे उबेक न्हिदता। आवय पिलूक राखपाक सगळी रात दोळ्यांनी जागयता। सुकणें पिलू आतां बरें हळू हळू वाडटा। सुकणें पिलू आतां बरें हळू हळू वाडटा। पाकां मातशी वाऱ्यार सोडून उठटा तशें पडटा। आवय आपली अपुरबायेन सुकण्या पिलूक पळयता। आवय आपली अपुरबायेन सुकण्या पिलूक पळयता। पिलूच्या आपल्या खोडी पळोवन गालांतल्या गालान हांसता। पिलूक आतां आवयची ऊब नाका नाकाशी दिसता। पिलूक आतां आवयची ऊब नाका नाकाशी दिसता। हळू हळू पिलूक आतां मळबान उडोन दिसता। आवयक मात दिसता पिलू दोळ्या मुखारूच रावचें। आवयक मात दिसता पिलू दोळ्या मुखारूच रावचें। मळबान उडोन गेलें तरी सांजे घोटेरात येवचें। पिलू आतां व्हड जालें। पिलू आतां व्हड जालें उडपाक लेगीत कळटा। आवय लागीं रावपाक ताका वाजवाजेशें दिसता। एक दीस पिलू उठोन मळबा दिकेन उठटा। एक दीस पिलू उठोन मळबा दिकेन उठटा। आवय मात फाटले फाटी दुखा गळोवन रडटा। यो गो पिलू परत फाटी आवय वाट पळयता। यो गो पिलू परत फाटी आवय वाट पळयता। पिलूक आतां आवय नाका पिलू दुसरो घोटेर बांदता। बाबडे आवयची काकळूत। बाबडे आवयची काकळूत दीस रात पिलू हुस्केता। पिलू परत येत हे आशेन दर खेपे घोटेर थंयच बांदता। दर खेपे घोटेर थंयच बांदता। वाह 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 वाह। फुडली कविता नांव आसा पावल खुणो। पावल खुणो। ते पायवाटेन वताना म्हजे खातीर इतलें कर। ते पायवाटेन वताना म्हजे खातीर इतलें कर। पाय वाटेच्या दोनूय कुशीक गुलमोहराची झाडां खानयेन खानी फुल्ल्या आसतलीं।
पाय वाटेच्या दोन्ही कुशीक गुलमोराची झाडां खानयेन खानी फुल्ल्या आसतली, सवनी त्या फुलांतले म्होंव चाकूक फुला फुलार भिरभिरता आसतली. झाडां पोंदा तांबड्या गुंज फुलांचो सडो पडला आसतलो. हळूच एक फूल उखल, हळूच एक फूल उखल, त्या फुलांतलो इल्लोसो रंग तूं तुज्याय मनात भर. ते पाय वाटेन वताना म्हजे खातीर इतलें कर, म्हजे खातीर इतलें कर. मुखार वतना दोन्ही वाटेन मळार गवताची रानां वाडली आसतली. मुखार वतना दोन्ही वाटेन मळार गवताची रानां वाडली आसतली. थंय हरीण आपल्या गोरवांक चरपाक सोडले आसतली. आनी एका फातरार एक पाय वयर कवळून हातींतलो दाणो कुशीक दवरून माथ्यार कांबळीची खोळ घेवन हरी विडी फुसकायत बसला आसतलो. चल चल ताच्या म्हऱ्यान चल आनी आपुलकेन घे ताची खबर. ते पाय वाटेन वताना म्हजे खातीर इतलें कर, म्हजे खातीर इतलें कर. फुडें वता म्हणसर गांवांतली कांय बायलां दोंगरा माथ्या वयल्यान वज्याचे भरे माथ्यार मारून सकयल देऊन आयले आसतली. फुडें वता म्हणसर गांवांतली कांय बायलां दोंगरा माथ्या वयल्यान वज्याचे भरे माथ्यार मारून सकयल देऊन आयले आसतली. सुशेग घेवंक कायखीन थंयच बसून रावले आसतली आनी पान सुपारीच्या नेटार गजालींची मैफलूच रंगले आसतली. फुडें सरोन तांकां बरो माथ्यार घेवंक मजत कर, फुडें सरोन तांकां बरो माथ्यार घेवंक मजत कर. ते पाय वाटेन वताना म्हजे खातीर इतलें कर, म्हजे खातीर इतलें कर. फुडें वता वता एके देगेन तुका आतां शेताचे कुणगे लागतले. फुडें वता वता एके देगेन तुका आतां शेताचे कुणगे लागतले. त्या मेरेवयल्यान फुडें चल, उदकाची खळखळ तुज्या कानार पडटली. तो कुशींतलो आखाणो देंवन सकयल वच, तो कुशींतलो आखाणो देंवन सकयल वच. पळय ती लय मोडीत धांवती न्हंय आनी त्या न्हंयचे कुशीक फुटिल्ली ती झर. त्या झरीचें उदक पोशान घे, त्या झरीचें उदक पोशान घे. गोडभर उदक पिवन तूंय तुजें काळीज थंड कर. ते पाय वाटेन वताना म्हजे खातीर इतलें कर, म्हजे खातीर इतलें कर. मुखार वतना त्या वलताचेर तुका एक वड मेळटलो, मुखार वतना त्या वलताचेर तुका एक वड मेळटलो. त्या वडाच्या पेडार कांय जाणटे खबरो मारीत बसले आसतले. थंय मातशे मुखार तुका सातेर माईचें देवूळ दिश्टी पडटलें. देवळाच्या त्या कुशींतली आमराय खानयेन खानी फळिल्ली आसतली. कांय भुरगीं थंयच जांबळेणीक जांबळां काडूंक जमिल्लीं आसतलीं. थंय त्या देवळान भितर सर, थंय त्या देवळान भितर सर आनी सातेर मायेक म्हजें नमन कर. ते पाय वाटेन वताना म्हजे खातीर इतलें कर, म्हजे खातीर इतलें कर. मुखार तुका आतां सोबीतसो 5वोचार दोंगर दिसतलो. मुखार तुका आतां सोबीतसो 5वोचार दोंगर दिसतलो. त्या दोंगराच्या पायथ्याक इल्लूसो गांव दिसतलो. नळ्यांची घरां जळीमळी, नळ्यांची घरां जळीमळी, इल्लूशी घरां, व्हडली खळी. त्या खळ्यांनी माणकुलीची भुरगीं आंगण मांगड घालून खेळटाना दिश्टी पडटली. त्या गांवांत पावता पावता म्हणसर, त्या गांवांत पावता पावता म्हणसर तुज्या नव्या पाऊल खुणा वांगडा म्हज्यो जुन्यो पाऊल खुणो दिश्टी पडटात काय पळय. आहा, अश्यो दिसच्यो ना, अश्यो दिसच्यो ना. मातशें मन तुजें वळय आनी काळजाच्या नदरेंतल्यान पळय, मातशें मन तुजें वळय आनी काळजाच्या नदरेंतल्यान पळय. आनी दिश्टी पडल्यो जाल्यार धांवत येवन म्हाका कळय. कारण त्या पाऊल खुणांनी शेणला म्हजे जायते, त्या पाऊल खुणांनी शेणला म्हजे जायते. यत्न करून लेगीन तुका समजोवंक शकचें ना पळय तें. म्हण म्हणटा थंयच खंय तरी आसतल्यो मातशी बारीक मार नदर, थंयच खंय तरी आसतल्यो मातशी बारीक मार नदर. ते पाय वाटेन वताना म्हजे खातीर इतलें कर, म्हजे खातीर इतलें कर, म्हजे खातीर इतलेंच कर. खूप सुंदर. यो बरें करूं. एक दो कविताएं और पढ़ दीजिए आप, फिर अंतिम में आप दोनों से एक एक कविता सुन के फिर इसका कार्यक्रम का समापन करेंगे। अभी 2 कविताएं और पढ़ी आप, फिर उर्जिता जी से एक कविता सुनेंगे और अंतिम में आपसे एक कविता। जी सारिका जी, स्वागत। फुडली कविता जिणेचो हिशोब। आयज परत सच्चे वरी ताचे म्हजे वाजले, आयज परत सच्चे वरीच ताचे म्हजे वाजले। हे फावट मात सच्चे परस मातशे चडूच पेटले। विचार एकमेका पटना जाल्यार सांगात कसो करप, विचार एकमेका पटना जाल्यार सांगात कसो करप। दोगांच्यो दिको वेगळ्यो मागीर एक कशें जावप। मनातली सगळी वादळां आनी विस्कटलेली जीण, मनातली सगळी वादळां आनी विस्कटलेली जीण, सदा सदाची रड आनी बाकी दुगदेणे खीण।
आयज सगळेच मनातल्या मनात सामके खवळपाक लागले. आयज सगळेच मनातल्या मनात सामके खवळपाक लागले आणि मन मागीर भितरल्या भितर बेश्टेच बोवाळपाक लागले. तिडकीन उठले, भायर सरले. तिडकीन उठले, भायर सरले आणि आपसूक पावलां खंय तरी वळ्ळी. म्हाकाय बी ती दर्या देगेर पावल्या उपरांतूच कळ्ळी. दर्या देगेर मावता तितलो दर्यो घेतलो दोळ्यान भरून. दर्या देगेर मावता तितलो दर्या घेतलो दोळ्यान भरून आणि त्याच खिणाक दोळ्यातलो दर्यो व्हावूंक लागलो खतखतून. जिणेचे गणित वजाबेरीज करून हातीन शुन्य उरलो. जिणेचे गणित वजाबेरीज करून हातीन शुन्य उरलो. जीण जगपाचो हिशोब खंय तरी चुकलो म्हणपाचो कळ्ळो. जीण सारता सारता जीण जगपाचें रावूनच गेले. जीण सारता सारता जीण जगपाचें रावूनच गेले. भर गर्देतूय हांव म्हाका एकटें दिसपाक लागलें. आयज जिणे परस म्हाका मरण चड बरेशें दिसलें. आयज जिणे परस म्हाका मरण चड बरेशें दिसलें. आपलीच मनशां केन्ना केन्ना अनवळखी जातात हेंय तितलेंच खरेंशें दिसलें. खरें म्हळ्यार दर्यांतलीं वादळां बेश्टीच भयानकशीं दिसतात. खरें म्हळ्यार दर्यांतलीं वादळां बेश्टीच भयानकशीं दिसतात. त्या परस मनांतलीं वादळां खरेंच जीवघेणी आसतात. आयज म्हाका हांव उठलें, मनांत थारायलें जीण आतां सोंपोवची. हांव उठलें, मनांत थारायलें जीण आतां सोंपोवची. म्हजे म्हणटल्याक किंमत म्हजी दाखोवची. एक एक पावल घालीत हांव दर्या मुखार वतालें. एक एक पावल घालीत हांव दर्या मुखार वतालें. पावलां कणकणी म्हज्या मनांतलें वादळ वाडटालें. इतल्यान कोण तरी उदका भितर बुचकळटाना दिश्टी पडलें. इतल्यान कोण तरी उदका भितर बुचकळटाना दिश्टी पडलें. हांवें धांव मारली आनी पयलीं ताका भायर काडलें. देव बरें करूं म्हूण तें म्हज्या पांयां पडपाक लागलें. देव बरें करूं म्हूण तें म्हज्या पांयां पडपाक लागलें. जीण आपली वाचयली म्हूण खोशयेन रडपाक लागलें. पांयान पांगळे आसले ते. पांयान पांगळे आसले ते पूण मनान उमेदी आसले आनी हांव मात शरिरान सारकें आसून मनान पांगळे जाल्लें. म्हज्या मनांतलीं वादळां आतां नाना पयत जाल्लीं. म्हज्या मनांतलीं वादळां आतां नाना पयत जाल्लीं आनी पावलां म्हजीं केन्नाच परत म्हज्या घरा परतल्लीं. घरा पावून पळयल्यार तो आंगणातूच बशिल्लो. घरा पावून पळयल्यार तो आंगणातूच बशिल्लो. म्हाका दिसलें ताच्या रागाचो पारो आजुनूय तसोच आशिल्लो. म्हाका पळोवन हात उक्तावन ताणें मोगान म्हाका पळयलें. म्हाका पळोवन हात उक्तावन ताणें मोगान म्हाका पळयलें. तें पळोवन खोशयेन म्हाका आनीकूच रडूंक आयलें. दोळ्याच्या कोनशाक ताच्याय म्हाका एक दूख दिश्टी पडलें. दोळ्याच्या कोनशाक ताच्याय म्हाका एक दूख दिश्टी पडलें आनी हांवूय हळूच वचून मागीर ताच्या कुशीन रिगलें. आयज म्हाका खऱ्या अर्थान जिणेचो हिशोब कळिल्लो. आयज म्हाका खऱ्या अर्थान जिणेचो हिशोब कळिल्लो. आयज म्हज्या जिणेंतलो तो खीण टळिल्लो. पूण रावन रावन एकूच गजाल हांव मनांतल्या मनांत चिंत्तालें. पूण रावन रावन एकूच गजाल हांव मनांतल्या मनांत चिंत्तालें. हांवें त्या चलयेक काय त्या चलयेन म्हाका वाचयल्लें. हांवें त्या चलयेक काय त्या चलयेन म्हाका वाचयल्लें. सुंदर. बहुत बहुत धन्यवाद सारिका जी बेहतरीन कविताओं के लिए। और मैं अब कार्यक्रम के अंतिम दौर की तरफ बढ़ता हूं और आप दोनों से दो छोटी छोटी कविताएं पढ़ने के लिए निवेदन कर रहा हूं। पहले उर्जिता जी अपनी एक कविता का पाठ करें, फिर सारिका जी की एक कविता के साथ इस कार्यक्रम का समापन करेंगे। उर्जिता जी। कवितेचें नाव आसा पावस कोणाचो. तूं म्हणटा पावस कोणाचोच नासता. तूं म्हणटा पावस कोणाचोच नासता. तो म्हजो न्ही जाल्यार तो वतकूच हांव कित्याक ताच्या चिंतनांनी आसता. तूं म्हणटा पावस कोणाचोच नासता. तूं म्हणटा पावस कोणाचोच नासता. तो तुजो न्ही जाल्यार ताच्या यादींनी तूं मुमुर्खच कित्याक हांसता. तूं म्हणटा पावस कोणाचोच नासता. तूं म्हणटा पावस कोणाचोच नासता. तो मोग्याचो न्ही. तुवें मोग्याक केन्ना विचारलां तो येना जाल्यार ताचें काळीज कित्याक लासता. तूं म्हणटा पावस कोणाचोच नासता. तूं म्हणटा पावस कोणाचोच नासता. त्या विरयाक केन्ना विचारलां फाटल्या खिणाची पावळी काळजाक कित्याक दसता. तूं म्हणटा पावस कोणाचोच नासता. शेतकाराक केन्ना विचारलां शेता मेरेर तो कोणाची वाट पळयत बसता. तूं म्हणटा पावस कोणाचोच नासता. माणकुल्या भुरग्यांक विचारलां पोन्न्या पुस्तकाच्या पानाचें व्हडें कित्याक करन दिसता. तूं म्हणटा पावस कोणाचोच नासता. धर्तरेक एकदां विचार 5वो दुवाळो लागून तिच्या गर्भांत कोंब कशें उपरासता. तूं म्हणटा पावस कोणाचोच नासता. मळबाचे विचार ताजो कंठ दाटून कुपाचेर कुपां कित्याक घासता. तूं म्हणटा पावस कोणाचोच नासता. झाडां पेडांक विचार
नवे कोमरेक आस कोणाची असता? तू म्हणटा पावस कोणाचोच नसता. रानावनाक विचार, रानजिवाचो जीव कोणा आशेन भुल्लुसता. तू म्हणटा पावस कोणाचोच नसता. पाख्यावेल्या नळ्यांक, दारांतल्या खळाक, पोरसांतल्या जायेक, काळजांतल्या मायेक, आंगणांतल्या वेलीक, आशेल्ल्या हुयेलीक, कुळाघरांतल्या माडाक, सवणांच्या बिराडाक केन्ना विचारला पावस कोणाचो? मोग्याचो, विरयाचो, शेतकाराचो, माणकुल्याचो, वयल्या निळ्या मळबाचो, धर्तरेच्या गर्भाचो, नव्या कोमरेचो, जाये मोगरेचो, सुकण्या पिलाचो, कुपा किजिलाचो, आळवा पर्णाचो, हरणा बिरणाचो. पावसाक केन्नाय विचार. पावस कोणा कोणाचो? पावस सगळ्या जाणांचो. घडये तुजो म्हजो वेगळो, पूण पावस दर एकल्याचो. पावस दर एकल्याचो. बहुत बहुत धन्यवाद उर्जिता जी। और अंतिम में एक छोटी सी कविता के और लिए एक सारिका जी को छोटी सी आमंत्रित कर रहा हूँ। हाँ, उसके एक बाद छान कविता, एक छोटी कविता। सारिका जी, आप एक कविता पढ़िए, फिर हम समापन करेंगे जी। मैं पढ़ूं या सारिका जी? नहीं, सारिका जी को आप हाँ ठीक है सर। सारिका हाँ, म्हणजे कवितेचे नाव असा तुझी उतरां। पुता तुझी उतरां म्हाका खिणा खिणाक येता याद। पुता तुझी उतरां म्हाका खिणा खिणाक येता याद। तुजो गोड उलो दीस रात कानात घालता साद। तुका हांवें वाडयलो दुख्ख सोसून मोन्यांनी। तुका हांवें वाडयलो दुख्ख सोसून मोन्यांनी। सुख केन्नाच पळयलें ना ह्या आसुसलेल्या दोळ्यांनी। केन्नाच कितें मागलें ना जिणेंत हांवें म्हजे खातीर। केन्नाच कितें मागलें ना जिणेंत हांवें म्हजे खातीर। देवा फुड्यान उमटी घाली मान फकत तुजे खातीर। काळीज म्हजें केलें घट, काळीज म्हजें केलें घट पळोवन तुजें मुखामळ। गरिबीन जरी हुलपलें हांव लागूंक दिली ना तुका झळ। पुता तुका याद आसा, पुता तुका याद आसा एक दीस तूं पडलेलो। वेंग मारून म्हाका मागीर वरांची वरां तूं रडलेलो। तुवें उतर दिल्लेलें, तुवें उतर दिल्लेलें आवय तुवें सोंसला खूब। व्हडलो जावन पुता म्हज्या जातलो म्हजो आदार तूं। मोव फुलांनी भरलेली उतरां तुजी जाले काटे। मोव फुलांनी भरलेली उतरां तुजी जाले काटे। व्हड जावन विसरोन गेलो फुटले तुका नवे फाटे। व्हड जावन तुजे लागीं म्हाका जागो उरलो ना। व्हड जावन तुजे लागीं म्हाका जागो उरलो ना। आवय म्हूण केन्ना तुवें मायेन उलो मारलो ना। कसो पुता विसरलो तूं, कसो पुता विसरलो तूं। रातीच्या राती जागयल्ल्यो तुज्या खातीर कितल्यो राती उपाशी पोटार भागयल्ल्यो। आवयचें काळीज म्हजें कशें तुका कोपतलें, आवयचें काळीज म्हजें कशें तुका कोपतलें। निमण्या सोंसाक लेगीत पुता तुज्याच बऱ्याक मागतलें। संवसार तुजो सुरू जालो म्हजी अडचण दिसली तुका। संवसार तुजो सुरू जालो म्हजी अडचण दिसली तुका। उपाय म्हूण ताचेर तुवें आश्रमांत हाडून घालें म्हाका। तरी देवा लागीं मागता हांव, तरी देवा लागीं मागता हांव संवसार बरो जावं तुजो। तरी देवा लागीं मागता हांव संवसार बरो जावं तुजो। पुता तुजी उतरां जाता जिविताचो आदार म्हजो। पुता तुजी उतरां जाता जिविताचो आदार म्हजो। देव बरें करूं। बहुत बहुत धन्यवाद आपका उर्जिता जी और सारिका जी। पुष्पा नायक जी तकनीकी कारणों से हमारे साथ नहीं जुड़ पाई है। ये जो नारी चेतना कार्यक्रम है, इसमें कोंकणी भाषा की जो प्रमुख कवित्रियां उन्होंने अपनी कविताओं का पाठ किया। और साहित्य अकादमी अभी वेबलाइन साहित्य श्रृंखला के तहत सभी 24 जो उससे मान्यता प्रदत्त भाषाएं हैं उनमें विभिन्न प्रकार के आयोजन इस मंच के माध्यम से कर रही है। तो आगे भी कोंकणी भाषा ही नहीं बल्कि दूसरी अन्य भाषाओं में भी निरंतर कार्यक्रम होते रहेंगे। और हम आप सब लोगों ने, प्रतिभागी कवित्रियों ने इसके लिए समय निकाला, उसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद साहित्य अकादमी की तरफ से। और आशा है कि आप इसी तरह से निरंतर संवाद लें। थैंक यू सर। थैंक यू सर। All right.